भगवान गोपालकृष्ण स्वरूप अशा सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. आज योग चांगला जुळून आलेला आहे. आज धर्मवीर संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि आजच या विषयावर बोलावा असं योगायोगाने ठरलं. त्यामुळे मला त्याच्यातून खूप आनंद झाला. परंतु इथं सांगायला हरकत नाही की तो विषय माझा नित्यपरिचयाचा असं नव्हता. आध्यात्मिक असले त्या परिचयाचे, परंतु हा ज्यावेळेला मी अभ्यास करायला गेलो तसं मी अभ्यास केल्याशिवाय बोलत नाही. मग त्याच्यातून मला इतक्या अफाट गोष्टी म्हणजे सापडल्या. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, अरे आपण या विषयावर आधी बोलायला पाहिजे होतं. पण म्हटलं ठीक आहे, काही गोष्टींना योग यावे लागतात. तो योग आज आला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर आज त्यांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्तानं आपण त्यांचं पुण्यस्मरण करूया. पहिल्यांदा त्यांची प्राथमिक माहिती देतो तुम्हाला, म्हणजे ओव्हरऑल माहिती देतो. पूर्ण नाव छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले. जरा त्रास होतो खोक्याचा, तेवढं थोडंसं मी सहन करतो, तुम्ही पण सहन करा. जन्म 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावर झाला महाराष्ट्रात. मृत्यू 11 मार्च 1689 तुळापूरला झाला महाराष्ट्र. समाधी तिथं आहे. एकूण आयुष्य फक्त 32 वर्षाचा आहे त्यांचा. वडिलांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज, आईचं नाव सईबाई, पत्नी महाराणी येसूबाई आणि दुर्गाबाई. त्यांना 2 पत्नी होत्या. त्यांच्याबद्दल जरा आणखी विस्ताराने सांगेन. पण या ठिकाणी मला प्रथम एक गोष्ट जाणवली ती अभ्यास करताना. तर 2 लग्न किंवा शिवाजी महाराजांचे 8 लग्न झाले वगैरे, हे सगळे ते कशासाठी करत असत, निदान हे लोक तरी आपल्याला बोलतो नाही. परंतु तरीसुद्धा असं होत असत. परंतु असं असून सुद्धा छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव माणूस आहे, एकमेव राजा आहे. त्यांनी आपल्या पत्नीला सर्वोच्च पदवी दिलेली आहे. ती पदवी काय तर म्हणतात या ठिकाणी सांगतो. सखी राज्ञी जयश्री छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले अशी पदवी तिला दिली आहे. आणि तिला हाक मारताना सुद्धा ते येसू वगैरे असं म्हणत नसत. ती संपूर्ण पदवी घेऊन त्याला हाक मारत. त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे, ज्या वेळेला संभाजी महाराज म्हणजे रायगडावर नसतील किंवा त्या अधिकार ठिकाणी नसतील, त्यावेळेला त्याचे सर्वाधिकार येसूबाईला असत. म्हणजे बाकीचे पंतप्रधान वगैरे असले तरी सगळं म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी केलं होतं की शिवाजी महाराज ज्याला गडावर नसतील त्याचे सर्वाधिकार ते सगळे आई जिजाबाईंना देत असत. त्याच्याप्रमाणे संभाजी महाराजसुद्धा, पण त्यांनी ते सर्वाधिकार कुणाला दिले होते तर आपल्या पत्नीला दिले होते आणि असे सर्वाधिकार दिले होते. त्यामुळे मला ही गोष्ट अतिशय युनिक वाटली. दुसऱ्या कुठल्याही राजाने आपल्या पत्नीला इतकं सर्वोच्च पद दिलं नाही. महिला वर्गाला तर निश्चितच आनंद वाटेल अशी गोष्ट. त्यांची संतती 2. एकीचं नाव भवानी, काही ठिकाणी तिथं कमल द्या पण असं नाव आलेलं आहे. आणि दुसरं पहिले शाहू महाराज. आणि त्याची मुद्रा अशी होती, श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देव रिवत जायते वेदन कसनेपी लेखा वर्तते कस्यनोपरी. त्याचा अर्थ अतिशय सुंदर आहे की छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपते आहे, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयाला आलेला प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणी मात्र महाराजांच्या छत्रछायेखाली आहे आणि छत्रपतीच्या या राजमुद्रेपेक्षा जगात कोणीही श्रेष्ठ नाही. अत्यंत सुंदर त्याने त्या ठिकाणी मुद्रा केलेली आहे. त्यांचा अधिकार काळ राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 आणि त्यांचा मृत्यू आपल्याला माहिती आहे 11 मार्च 1689 साली झाला. म्हणजे फक्त 8 वर्षे आणि 2 महिने त्यांना राज्यपद भोगायला मिळाले. पण ते कसं भोगायला मिळालं हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्यचकित व्हायला लागेल. म्हणजे 22व्या वर्षी छत्रपती झाले आणि 32व्या वर्षी संपले. जेमतेम राज्यव्याप्ती आपल्याला वाटतंय की काही ठिकाणी, आता मी तुला थोडंसं स्पष्ट सांगतो. छत्रपती संभाजी महाराजांवर 80 नाटकं लिहिली गेलेली होती. किती? 80. म्हणजे शिवाजी महाराजांवर पण एवढी नाटकं लिहिली नाही, पण त्यांच्यावर 80 नाटकं लिहिली होती. पण प्रत्येक नाटकामध्ये प्रत्येक महिन्यातील बहुतांशी नाटकामध्ये संभाजीराजेंचं चित्र अत्यंत विक्षिप्त लिहिलं होतं. ते व्यसनी होते, ते स्त्रीलंपट होते, राज्यकारणाकडे लक्ष नव्हतं वगैरे, स्वार्थी होते वगैरे, अशा विचित्र त्यांचं चित्र उभं केलं गेलं होतं.
ते का उभं केलं गेलं होतं याचा पण मी या ठिकाणी नंतर थोडाशी विवरण करेन. पण अशा शंभू राजांनी राज्य बुडवलं वगैरे काही नाही, उलट त्यांनी महाराजांचा राज्याचा विस्तार केलेला आहे. स्वतः त्यांनी लढाया तर केल्या, पण त्याच्यावर राज्याचा विस्तार केला होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य तेलंगणाच्या पुढे गेलं नाही, पण त्यांनी तेलंगणा मद्रास वगैरे इलाका सुद्धा काबीज केलेला आहे. आणि वरच्या बाजूला पण त्यांनी औरंगजेबाच्या ज्या राज्य होतं त्याच्यात पण त्यांनी गुलुगिरी केलेली आहे. असं जबरदस्त माणूस होत्या. आता त्यांची राजधानी रायगडला होती. म्हणजे राज्यव्याप्ती सांगायची तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डोंगररांगापासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र खानदेशापासून ते दक्षिण भारतात तंजावरपर्यंत त्यांचं राज्य गेलेलं आहे. आता त्यांचं मंत्रिमंडळ आपण बघूया. आपण जर का छावास सिनेमा बघितला नसेल वास्तविक हे मी इथं सांगू नये, परंतु आता संधी आहे म्हणून सांगतो. मी कालच बघून आलो, कारण या विषयावर बोलायचं होतं म्हणून. जरूर बघा. त्याच्यातल्या काही गोष्टी अतिरेकी आहेत. ते आता आपण म्हणतो ना की मी एक छोटासा लेखक आहे. प्रसंग एक असला तर तो प्रसंग पुरवण्यासाठी आम्हाला काय काय गोष्टी त्याच्यामध्ये घालायला लागतात, ज्याच्यामुळे त्याची रंजकता टिकते. अशा दृष्टीने काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण मूळ गाभ्याला त्यांनी काय हात लावलेला नाही. अत्यंत सुंदर त्यांनी घेतलेलं आहे. तर त्यांच्या मंत्रिमंडळात कोण होतं, तर त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी एक पद विशिष्ट निर्माण केलं होतं. त्या पदाचं नाव आहे छंदोगामात्य, म्हणजे जो वेद आणि कवित्व यात पारंगत असलेला मुख्य सचिव किंवा प्रधान. आणि हा मान त्यांनी कवी कलशाला दिला होता. कवी कलशाची त्यांची मैत्री इतकी झाली होती की दोघं एकमेकांना सोडून त्यांनी, म्हणजे अगदी आपल्याकडे असं म्हणतात ना, स्मशानापर्यंत साथ करतो तो खरा मित्र. आणि खरोखरच त्यांनी त्याप्रमाणे केलेली आहे. त्याचा विस्तार झाला थोडा मी करेन. त्यानंतर पेशवे निळम मोरेश्वर पिंगळे, मुख्य न्यायाधीश प्रल्हाद बिराजे होते, दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव, चिटणीस बाळाजी चिटणीस होते, ते नाव तुम्ही ऐकले असेल. सुरणीस एक पद आहे, त्याचा अर्थ पत्रव्यवहार पाहणारे, ते आबाजी सोंदे म्हणून होते. डबी म्हणजे खाजगी कारकून किंवा ज्याला स्वीय सहाय्यक आपण म्हणतो, ते जनार्दनपंत मुजुमदार होते. पत्रव्यवहार, जमा खर्च, हिशेब तपासणी अण्णाजी दत्तो. नंतर वाकेनवीस, आपण वाकेनवीस हा शब्द ऐकलेला असतो, पण याचा अर्थ दैनंदिन कामगार जन, म्हणजे दिवसाभरात जे काय होईल त्या सगळ्या घटनांची नोंद करणारा जो असो तो वाकेनवीस, ते दत्ताजी पंत होते. आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते होते. असं त्यांचं मंत्रिमंडळ होतं. आणि उत्तराधिकारी म्हणून राजाराम महाराजांचं त्या ठिकाणी नाव आहे. जन्म 14 मे 1657, पुरंदर किल्ला, महाराष्ट्र. आता संभाजी महाराजांच्या आई सईबाईंचं निधन संभाजी महाराज फक्त 2 वर्षाचे असतानाच झालं होतं. परंतु संभाजी महाराजांच्या जन्मानंतर आईला दूध कमी येत होतं. त्यावेळेला अशी पद्धत होती की आईला जर का दूध कमी येत असेल तर त्या ठिकाणी जिला म्हणजे ती दूध पाजू शकेल त्याला धाराव असं म्हणायचं. शिवाजी महाराजांच्या काळात पण हेच घडलं होतं. आणि त्यांना एक धाराव होती त्या ठिकाणी, ती कापूरहोळ या गावाची होती. ते त्यांची दूध आई म्हणायचं असं म्हणायला. औरंगजेबाला सुद्धा दूध आई होती बरं का, विचार करा. आणि संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केलेला आहे. आता जिजाबाईविषयी सांगायची गोष्ट अशी की एखादी स्त्री किती उत्तम पुरुष घडू शकेल, जिचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जिजाबाई. पण आपण दुर्लक्ष करतो. आपल्याला जिजाबाई म्हणल्यानंतर फक्त शिवाजी महाराजच येतात. परंतु शिवाजी महाराजांना जितकं घडवलं त्यापेक्षा काही पटीने जास्त चांगल्या रीतीने त्यांनी संभाजी महाराजांना अल्पकाळ असून सुद्धा घडवलं. हे त्यांचं फार मोठे. म्हणजे एका बाईने 2 छत्रपती घडवलेले आहेत. हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी. आणि त्यांनी शौर्य आणि धैर्य यांची पण देणगी दिली. संभाजी महाराज धैर्यवान होते. ते रात्री अपरात्री एक जंबिया घेऊन रानामानामध्ये म्हणजे निर्भयपणे संचार करत. म्हणजे निर्भयपणा आणि या गोष्टी संस्कारातूनच येतात, त्या गोष्टी जन्मजात नसतात. आता या निर्भयपणामध्ये थोडंसं मी विस्ताराने सांगतो. मला तुमच्यावर इम्प्रेशन मारायचं अशी गोष्ट नाही, परंतु संस्कार कसे बलवान असतात त्याच्यामध्ये. मी साधारण 8 वर्षाचा होतो. आमचं घर 2 मजली होतं. तर जिन्यामध्ये लाईट असायचा. पण गंमत अशी होती की आम्ही आणि आमचे भाडेकरू हे आलटून पालटून, तो दिवा गेला की तो आलटून पालटून लावायचा. आम्ही लावायचो, पण हा पठ्ठ्या लावायचाच नाही. त्यामुळे बऱ्याच जिन्यात अंधार असायचा. तर जिना बराच मोठा होता. तर मला लहान असल्यामुळे मला भीती वाटायची. मग मी खालून आईला हाका मारायचो
आई त्यावेळेला समजा संध्याकाळची स्वयंपाक वगैरे करत असेल तर तिला ऐकू गेल्यानंतर तिला ते सगळं सोडून मला घेण्यासाठी खाली यायला लागायचं. असं झाल्यानंतर एक दिवशी मला केव्हा ते आठवत नाही, आई मला म्हणाली की सारखं सारखं मला यायला जमत नाही तुला यायला काय झालं. मी सरळ लहान मुलाप्रमाणे सांगितलं, आई मला भीती वाटते. आईने मला काय सांगितलं, हवी आजपासून तू वरती येण्यापूर्वी रामरक्षा येत नव्हती त्याला, भीमरूपी स्तोत्र म्हणत जा, तुझी भीती कायमची जाईल. आईने सांगितले बरं का. दुसऱ्या कोणी सांगितलं असेल तर कदाचित मी विश्वास ठेवला असता नसता, पण तो काळ असा होता, तुमच्या आयुष्यात पण असा असेल की त्यावेळेला आई सांगितलेलं ते ब्रह्मवाक्य ते कदापि बदलणार नाही. ते माझ्या मनात ते ठसलं. सुदैवाने भीमरूपी स्तोत्र येत होतं आणि मी त्या ठिकाणी संध्याकाळी लाईट हातार असला की भीमरूपी स्तोत्र चालू करायचं, तर वर्दी व्हायचं, ते संपायचं. पण 2-4 दिवसांनी माझ्या लक्षात आलं की माझी भीती संपूर्ण गेलेली आहे. आता याचं सामर्थ्य दोन, एक भीमरूपी स्तोत्राचं सामर्थ्य आणि एक आईवरचा दृढ विश्वास याचं सामर्थ्य. आणि तुम्हाला अजूनही सांगतो, कधी रात्री अपरात्री तुम्ही मला स्मशानात घेऊन जा, मला अजिबात भीती वाटणार नाही. किंवा दुसऱ्या एखाद्या कधी कधी काय होतं, एखाद्या मोठ्या माणसाची बोलायचं असलं, आता मी टाटा मोटर्समध्ये अधिकार पदावर होतो वगैरे, तर बरेच लोकांना नाही त्या साहेबांसमोर बोलायचं तर त्यांना पहिल्यांदा आधी नेहमी भीती वाटायची, त्या साहेबांसमोर कसं जायचं. त्याला बऱ्याच वेळ म्हणतं, हळवे तू जात जा. हे आमचे साहेब एक 2-3 म्हणायचं, हळवे बेटर यू गो बिकॉज यू कॅन स्पीक बेटर इवन इफ यू डोंट नो एनिथिंग, असं ते म्हणायचं. आता डोंट नो एनिथिंग हा भाग बाजूला ठेवला तरी मला त्यांची भीती वाटायची नाही. त्या काळात होता. आता तुम्ही म्हणाल याचा अर्थ तुम्ही इथं आग लागली तर आगीत जाल का, नाही नाही. आग लागल्यानंतर माझा विवेक मी वापरेन की त्या ठिकाणी मला समजा त्या ठिकाणी आगीची झळ पोचणार असेल तर कदाचित कुणाला मदत करायची असेल मी जरूर जाईन, परंतु मी मला स्वतःला जपून जाईल, याच्याबद्दल काय प्रश्न नाही. आणि हा विवेक तुम्ही आम्ही सगळे पाळला पाहिजे. तर या दृष्टीने आता पुन्हा मी मूळ पदावर येतो. माझ्यासारख्या एक यशकिंचित माणसाला सुद्धा आई संस्काराच्या माध्यमातून आयुष्यभराचा निर्भय बनवत असेल तर जिजाबाई सारख्या महामातेने छत्रपती शिवाजी महाराज म्हणा किंवा संभाजी महाराज यांना आयुष्यभरासाठी किती निर्भय बनवलं असेल हे ते सांगण्यासाठी म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं. आणि या फॅक्टच असो. आता हळूहळू ते मोठे व्हायला लागले तर त्यावेळेला तिथे निम्या कारणाने काही राजगडावर आणि नंतर रायगडावर लोक येत असतात. तर बऱ्याच लोकांनी त्याच्या संभाजी महाराजांवर लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यातला एक ॲबे कॅरे नावाचा एक तो पर्यटन करणारा माणूस तिथे येऊन गेला होता आणि त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की शिवाजी महाराजांचा मुलगा हा शिवाजी महाराजांपेक्षा अत्यंत देखणा आहे, अत्यंत गुणी आहे, अत्यंत करारी आहे वगैरे वगैरे. आणि अशाच आणि विचारी पण आहे, हे पण त्यांनी लिहिलेलं आहे. बुद्धिमान आहे, विचारी पण आहे. कारण बोलण्या चाळण्यातून येतं. आता तुम्ही म्हणाल की तो ॲबे कॅरे दुसऱ्या भाषेत बोलणार, शिवाजी आपला संभाजी महाराज दुसऱ्या भाषेत बोलणार, दुभाषा हा प्रकार असो, पण त्याच्यापुढे धक्कादायक मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. असंच वर्णन त्या काळात आणि त्यानंतर जे जे परदेशी माणसं संभाजी राजांना भेटले त्या प्रत्येकाचं इम्प्रेशन असंच झालं. वास्तविकता काही लोकांची त्यांची युद्ध पण झालेली होती, तरीसुद्धा त्यांनी लिहून ठेवलेले की हा माणूस काहीतरी विलक्षण आहे, 4 चौघांपेक्षा विलक्षण आहे असं त्यांनी लिहिलं. आता प्रत्येक गोष्ट काही जिजाबाई शिकवू शकत नसेल तर त्यांना शिकवण्यासाठी 2 शिक्षक नेमले होते. तर त्यांना उत्तम संस्कार व्हावे आणि शास्त्रांचा पण मागोवा घेता यावा म्हणून त्यांनी व्युत्पन्न. आता व्युत्पन्न म्हणजे काय, शास्त्र आणि वाङ्मय प्रवेश, त्याला व्युत्पन्न असं म्हणतात. असे 2 पंडित तिथे आणून ठेवले होते. एकाचं नाव होतं ओमाजी पंडित आणि दुसऱ्याचं नाव केशव पंडित. या दोघांनी त्यांना शास्त्राबरोबर संस्कृत भाषेचं ज्ञान पण दिलेलं असावं. तर संस्कृत आणि सुसंस्कृत वागणं या दोघींचे त्यांनी शिक्षण त्यांना दिलेलं आहे. आता नुसतं एखादं सुशिक्षित आणि सुसंस्कृत याच्यात फरक असतो. सुशिक्षित माणूस सुसंस्कृत असेलच असं काही गॅरंटी नाही, दोन्ही असलं तर फारच होतं, सोन्यात पिळत. परंतु सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा या दोन्ही गोष्टी त्यांना आईने शिकवल्या, म्हणजे आजीने शिकवल्या, याच्याबरोबर या दोघांनी शिकवलेल्या जे त्यांना आयुष्यभर आहे. आता आणखीन एक धक्कादायक गोष्ट की संभाजी महाराजांना आपण एक समजू शकता, मराठी येत होतं, मोडकं तोडकं फारसी हिंदी वगैरे येत होतं. एका ठिकाणी मला उल्लेख होता की संभाजी महाराजांना 8 भाषा येत होत्या, इंग्लिश येत होती. आणि एका ठिकाणी मला उल्लेख आढळला की 13 भाषा येत होत्या. आपण कमीत कमी धरू 8 भाषा, पण 8 भाषा येणारा
शासक त्या काळात होता हे सुद्धा अत्यंत धक्कादायक गोष्ट म्हणजे हा माणूस किती प्रगल्भ आणि बुद्धिमान होता असं म्हणायला काही हरकत नाही. आणि वयाच्या फक्त 14व्या वर्षी आपण SSC सुद्धा झालेलो नसतो. अशा वयात त्यांनी बुधभूषण राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता आणि त्याच्या बुधभूषण या ग्रंथामध्ये अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेमध्ये आपले वडील शिवाजी महाराज यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. ते थोडंसं मी वाचून दाखवतो. कलिकाल भुजंग मामलेडम निखिलम धर्मवेक्ष विक्लम जगत परिरंशतो ताम कवी तीर्ण स शिवछत्रपती जयत जयते. याचा अर्थ त्याच्यात ओळखमध्ये अर्थ आहे, कलिकाल रूपी भुजंग घालितो विळखा, कलिकाल रूपी भुजंग घालतो विळखा, करीतो धर्माचा रास, तारण्या वसुंधरा अवतरला जगतपाल, त्या शिवप्रभूंची विजय दुंदुबी गरजुदे खास. असं त्याचा अर्थ आहे. हे त्यांनी वयाची 14व्या वर्षी फक्त लिहिलेले आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी नायिका भेद, नखशिका आणि 7 शतक हे आणखी 3 ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. म्हणजे हा माणूस किती बुद्धिमान होता हे आपल्या लक्षात येईल. आता इतरांच्या बद्दल विचार करूया. त्यांच्या दुसऱ्या ज्या आई होत्या पुतळाबाई होत्या. शिवाजी महाराजांना 8 बायका होत्या. त्या पुतळाबाईंना त्यांचा संभाजी महाराजांवर जीव होता, पण तो दुसरी सावत्र जी होती तिचं मात्र फारसं जमत नसावं, कारण तिला पण मुलगा होता. पुतळाबाई नक्की होता, त्याला पण मुलगा होता. कदाचित तिच्या मनामध्ये जसं कैकेयीला जसं वाटत होतं तसं तिच्या मनात पण विचार येत असावा की भावी काळामध्ये जसं शिवाजी महाराज राजे झाले तसं त्या राजपदावर माझा मुलगा यावा. म्हणून थोडंसं त्यांनी परकेपणा त्याच्याबद्दल दाखवला. पण तरी सुद्धा शेवटपर्यंत संभाजी महाराजांचा सुसंस्कृतपणाचा पुरावा की त्यांच्या काळात सुद्धा आणि त्यांच्या निधनानंतर सुद्धा कुठेही संभाजी महाराजांनी आपल्या आईने एवढी पुढे कारस्थानं काय केली ते सांगून कारस्थान करून सुद्धा आपल्या आई या सावत्र आईविषयी गैरशब्द वापरलेले नाही. काही ठिकाणी असं सांगितलं जातं की ज्यावेळेला हे सगळं बंड वगैरे झालं त्याला संभाजी महाराजांनी पुतळाबाई यांना सोहराबाईंना भिंतीत चिडून मारलं. ही सगळे दादांत खोटी गोष्ट. मी लिहिल्या इतिहासकारांचे रेफरन्सेस बघितले, सगळ्यांनी हे सांगितलं की याला कुठेही पुरावा नाही. पण एवढी मोठी घटना करत असती तर त्या ठिकाणी कुठंतरी कोणतरी ते त्यांच्या वैऱ्याने तरी लिहून ठेवलेली असते, पण तसं कुठंच आढळत नाही. त्यामुळे हा पण आक्षेप आपण आता या ठिकाणी काढून टाकावा. आता ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे होते यांनी सांगितले होते, शूर होते पण सांगितले. तसे ते अनेक भाषात विशारद आणि अत्यंत धुरंधर राजकारणी होते. आणि राजकारणातील बारकावे जे असतात ते त्यांनी भराभर आत्मसात केले. आता मुघल दरबारातल्या घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयात कळले तर त्याचा भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी धोका पत्करून त्यांना औरंगजेबाच्या भेटीसाठी दिल्लीकडे नेलं होतं. आता धोका पत्करून येतं किती शिवाजी महाराजांनी धोका पत्करला होता त्याच्यामध्ये 1-2 उदाहरणांपैकी अटेंड गेलो. अफजल खान म्हणजे ज्यावेळेला शिवाजी महाराजांना चालून आला त्याच्या अगोदरची गोष्ट आहे. अफजल खानाने त्या आदिलशाहीचा विस्तार भरपूर केला. तो सामदाम दंडभेद या ठिकाणी केला. तिथं शिरेपट्टण नावाचं तिथं एक संस्थान होतं. त्या संस्थानाचा जो हा होता अधिकारी होता तर तो काही दाद देत नव्हता. अफजल खानाने त्याला हल्ला केला तरी सुद्धा त्यांनी तो पटवून लावला. अफजल खानाच्या लक्षात आलं की हे आता बाळाने म्हणजे शक्तीने साध्य होणारी गोष्ट नाही, इथं युक्तीच पाहिजे. त्यामुळे त्याने त्या शिरेपट्टणच्या नावाला निरोप पाठवला की ठीक आहे, आपण युद्ध आता थांबूया आणि आपण तह करूया. म्हणजे कुठला भाग कुठलं तुमचं राज्य, कुठलं आमचं राज्य, किती देवाणघेवाण याचं आपण तह करूया एकमेकांचे. आणि असे तह त्या काळात होत असत. त्याप्रमाणे त्याने अफजल खानाने त्या नवाबाला आपल्या तंबूमध्ये बोलवलं. जो शिवाजी महाराजांनी विचार केला तोच त्यांनी पण केला असावा की आपल्या मुलांना सुद्धा राजकारण कसं करतात, कसे लोकांची बोलावं वगैरे हे कळावं. म्हणून त्यांनी आपल्या 2 मुलांना घेऊन आले त्यावेळी. आणि तंबूत आत आल्यानंतर एक शब्द न उच्चारता अफजल खानाने तो नवाब आणि त्याची 2 मुलं यांचे डोके उडवले आणि किल्ल्यात निरोप पाठवला की आता हे तुमचं सगळं राजागिरी संपलं आहे, आता हे मला शरणी आहे. त्या काळात असं घडत होतं की राजा गेला की सगळंच गेलं. म्हणून ते संस्था ते खालचं झालं आणि ते त्यानं हे शिवाजी महाराजांना माहिती होतं. मुद्दाम तुम्हाला सांगायची गोष्ट अशी
की आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की त्या काळात साधनं एवढी नव्हती, साधनं अशी नसून सुद्धा त्या काळामध्ये प्रत्येक राजाचं हेर खातं होतं. शिवाजी महाराजांचे हेर औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा होते. इतर सगळे जे 5 होते त्यांच्यात पण होते. परवा माझ्या वाचनात असं आलं, ज्याच्यात महिलांना अभिमान वाटेल. अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्यांचं सुद्धा स्वतःचं गुप्तहेर खातं होतं आणि त्यांचे गुप्तहेर सगळीकडे म्हणजे इंग्रजांच्या दरबारात सुद्धा त्यांचे गुप्तहेर होते. इतकं त्यांनी आता ते नंतर आपले संरक्षण करणार त्या नर्मदा माता आहे वगैरे त्यांनी असं काही झालं नाही. त्यांनी आपापला कारभार व्यवस्थित करताना या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. तर अशा तऱ्हेचा एक अनुभव शिवाजी महाराजांना माहिती होता. दुसरा एक अनुभव शिवाजी महाराजांच्या घरातलाच होता की ज्यावेळेस देवगिरीच्या किल्ल्यावर त्यांचे आजोबा म्हणजे लखुजी जाधव आणि त्यांचा आणखी एक काका यांना त्या देवगिरी किल्ल्यावर बोलावलं होतं. त्याला देवगिरी किल्ला मुस्लिमांनी जिंकला होता आणि हे पण त्यांचे मांडलिक होते. परंतु यांच्याविषयी कोणीतरी कागाळी केली म्हणून त्यांना किल्ल्यावर बोलवलं होतं आणि लखुजी जाधव त्याप्रमाणे वरती गेले आणि ती वरती गेले, पण दरबारावर आत आल्याबरोबर काहीही न विचारता या दोघांची खंडोळी करून टाकण्यात आली. म्हणजे हे सगळं माहिती असून सुद्धा शिवाजी महाराज कोवळ्या आपल्या मुलाला घेऊन गेले. म्हणजे शिवाजी महाराजांनी किती रिस्क घेतली असेल याच्याबद्दल आपल्याला मनात शंका असेल तर ते आपण काढून घ्यावं लागेल. आता तिथं गेल्यानंतर संभाजी महाराज स्वस्त बसले नाही. चला दिल्ली आग्रा किल्ला वा किती छान आहे, इकडे तिकडे घेऊ. ते आपल्या म्हणजे एवढ्या मोठ्या महाकवी पराक्रमी पुरुषाचे पुत्र होते, ते पण तेवढेच सावध होते. शिवाजी महाराजांच्या फिरण्यावर बंदी होती, ते नजर कैदेत होते, पण हा लहान मुलगा काय म्हणून त्याच्यावर बंदी नव्हती. त्यावेळेला संभाजी महाराज सगळीकडे हिंडायचे फिरायचे आणि त्यांनी काही कॉन्टॅक्ट निर्माण केली होती. त्याचा शिवाजी महाराजांना नंतर उपयोग झाला. एक कुंभार होता, गावाबाहेर होता थोडासा. त्या कुंभाराकडे बोलण्या चालण्यात त्याच्या लक्षात आलं की हा मराठी माणूस आहे. त्याला मग त्यांनी ते मराठीत विचारलं, तू इथं कुठं आला? तर तो म्हणला की पोटासाठी म्हणून मी आलेलो आहे. असं पोटासाठी म्हणून अनेक लोक अनेक ठिकाणी गेलेले आहेत, आपल्याला माहितीच आहे. तर त्याच्याशी त्यांनी घसटण थोडीशी वाढवली आणि त्याचा उपयोग कसा झाला ते त्या ठिकाणी सांगतो. यावेळेला शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यातून निसटले त्याला एक रेफरन्स मला असा कळला की पहिल्यांदा त्या कुंभाराच्या तिथे गेले. त्या कुंभारांनी सांगितल्याप्रमाणे एक घोडी तयार ठेवली होती. ती घोडी घेऊन ते त्या ठिकाणी मथुरेला गेले. आता आग्रा आणि मथुरा याचं अंतर 57 किलोमीटर, जास्त द्यायचं नाही. म्हणजे घोडा साधारणपणे 35 ते 40 किलोमीटर वेगाने पोहोचतो. आपण 40 धरू तरी समजा तास 2 तासात ते मथुरेला गेले असतील. पण ही घोड्यांची व्यवस्था होती ती त्या ठिकाणी या कुंभाराच्या सहाय्याने करण्यात आली, असा मला चांगला रेफरन्स मिळाला. म्हणजे शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या पायाला याचं सेटिंग लावलं होतं, पण त्या सेटिंगमध्ये संभाजी महाराजांनी इतक्या लहान वयाचे असताना सुद्धा किती मदत केली हे आपल्याला त्या ठिकाणी बघायला लागतं. आता हे पलायन झाल्यानंतर पुढं जायचं तर पुढं जाताना शिवाजी महाराज त्या ऐकायला येते ना, पुढं जाताना मात्र शिवाजी महाराजांनी धूर्तपणा वापरला की आपण दोघं जर काय केलं. आता औरंगजेबाला कळलेलं असणार की शिवाजी महाराज पळाले, मग तो शोध कोणाचा घेईल की एक मोठा माणूस एक लहान मुलगा असे दोन कुठं असतील त्या शोध, आणि तसंच त्यांनी केलेलं होतं. तर आपण दोघं एकत्र जाणं धोक्याचं आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना तिथंच ठेवलं आणि तिथंच ठेवलं आणि त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईक पण होते त्या ठिकाणी. पण त्याचं कारण असं की ज्यावेळेला शोध घेतला जाईल त्याला आपण वेगळे जाणार आहोत आणि ज्यावेळेला संभाजी पण परत येईल त्याला तो पण वेगळा येईल. त्यामुळे हे जोडीचा शोध घेणं हे त्या ठिकाणी थांबले. याच्यावर शिवाजी महाराज थांबले नाही. पुढचं मी आधी सांगून जातो. पुढं हळूहळू जाताना वाटेमध्ये शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी फार धूर्तपणा वापरलेला आहे. अजूनही सांगतो त्या ठिकाणी शिवाजी महाराज नक्की कुठल्या रस्त्याने राजगडावर पोचले आज तागायत लोकांना कळलं नाही. किती इतिहास संशोधकांनी प्रयत्न केले, अनेकांनी प्रयत्न केले. गजानन मेंढळे असतील, पांडुरंग बनकोडे असतील, ते सगळे सांगतात की आम्ही ते केव्हा निघाले आणि केव्हा पोचले थोडंफार सांगू शकतो, पण हे कुठल्या मार्गाने आले हे आम्ही सांगू शकत नाही. शिवाजी महाराजांनी किती त्या ठिकाणी या गोष्टी सिक्रेट ठेवल्या असतील आणि ह्या सगळ्या गोष्टीचं बाळ करून संभाजी महाराजांना मिळत गेलं हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं त्या ठिकाणी. आणि जाताना अफवा पसरवायला सुरुवात केली की वाटेत तापाने फणफणून माझा लहान मुलगा मेला.
म्हणजे समजा शिवाजी या मार्गाने गेला असं कळलं असेल तर नाही 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 ते मुलगा नाही नाही ते मुलगा गेलो वाटत म्हणून. याचं कारण असं की परत आता तो मगाचा 2चा जो आकडा होता तो आता इथंच थांबेल. म्हणजे आता एकाचा शोध होईल. म्हणजे उद्या समजा संभाजी महाराज परत यायचे ठरले तरी त्यांच्याकडे कुठून लक्षही देणार नाही. किती या माणसाने बारकावे वापरले ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आणि नेमकं तसंच झालं. आणि आणखीन एक मास्टर स्ट्रोक शिवाजी महाराजांनी केला. तुम्ही त्या TV सिरीजमध्ये पण बघितलं असेल. आल्यानंतर शिवाजी महाराजांनी गडावर सगळ्यांना सांगितलं संभाजी महाराज मिळेल. आईला पण सांगितलं, आजीला पण, सगळ्यांना सांगितलं. एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी संभाजी महाराजांचं श्राद्ध सुद्धा करून टाकलं. म्हणजे कन्फर्म. आता एवढं सगळं त्यांना माहिती होतं आपल्या दरबारात सुद्धा औरंगजेबाचे हेर आहेत. म्हणजे आपले हेर आहेत हे त्यांना माहिती होतं, पण त्यांचे पण हेर आहेत. आणि त्या हेरांकडे बातमी गेली की त्या ठिकाणी संभाजी महाराज गेलेले आहेत. त्यामुळे तो एक चॅप्टर संपला. त्यामुळे संभाजी महाराज ज्यावेळेला परत आले त्याला त्या मनात त्यांना म्हणजे सुकर झालं असं म्हणायला काय हरकत नाही. पण तरीसुद्धा एवढं सुकर झालं नाही. त्याच्यातले एकच प्रसंग सांगतो की त्यांना जे दोघंजण घेऊन येत होते वाटेत विचारायचे ना हा कोण, शोध चालू होता. वाटेत विचारायचे हा कोण हा कोण. त्यात ते सांगायचे हा आमचा मुलगा आहे म्हणून. आता मुलगा आहे किंवा भाचा जे काय असेल त्यांनी सांगितलं असेल तर कोणतरी. पण त्या 2 पुरुषांकडे आणि याच्याकडे बघितल्यानंतर हे संभाजी महाराज अत्यंत तेजस्वी, अत्यंत देखणे वगैरे आणि हे आपले देशस्थ वर्णाचे सगळे असते. लोकांचा विश्वास बसायचा नाही. त्या काळात परीक्षा कशी घेतली जात असे. एका ठिकाणी त्याची फार मोठी परीक्षा घेतली जाते ती असे. ते म्हणले एवढं तुम्ही असाल तर एका ताटात आम्हाला घेऊन दाखवा. त्या काळामध्ये इतकं सोहळं पाळलं जायचं की एका ताटात जेवण नसायचं. जे पती पत्नी थोडे काही दिवस एका ताटात जेवत असतील, उलट काही वेळेला त्यांच्यातलं प्रेम वाढावं म्हणून जेवावं असं पण आपलं शास्त्र सांगतं. परंतु एका ताटात जेवणं हे मात्र पूर्णपणे निषिद्ध होतं. पण ह्या तिघांनी ते केलं. एका ताटात असं एक आता तसं म्हणलं तर ते दोघं ब्राह्मण होते आणि संभाजी महाराज म्हणजे आपण क्षत्रिय म्हणायला हरकत नाही. परंतु ते तिने पण त्या ठिकाणी केलं. म्हणजे ते पण सेटिंग त्यांनी किती लावलं असेल, म्हणजे धूर्तपणा किती वापरला असेल ते आपल्याला बघायला मिळतं. आणि हे सगळं परत आले नंतर 1674 त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि त्यानंतर हळूहळू इतर लोक, आता राजा म्हणण्यात इतर लोक भेटायला येत असेल, त्यावेळेला संभाजी महाराजांची कुवत लक्षात घेऊन शिवाजी महाराज असं सोय केलं की जे मी थोडा वेळ तुम्हाला ते हे पण सांगतो. आज जरी तुम्ही शंकराचार्यांना भेटीला गेला तरी शंकराचार्य तुम्हाला डायरेक्ट भेटत नाही. किंवा कुणी मोठ्या साहेबाकडे तुम्ही भेटायला गेला तरी तो साहेब डायरेक्ट भेटत नाही. तुम्हाला त्याच्या PSC किंवा असिस्टंटची त्या ठिकाणी भेटावं लागतं. आणि त्यांनी जर का सांगितलं तरच मग त्याला भेटायला लागतं. तसं शिवाजी महाराज प्रत्येक येणाऱ्या माणसाला म्हणजे कुठल्याही कामासाठी येणाऱ्या माणसाला म्हणायचे आधी तुम्ही संभाजीने भेटा. लोकांना वाटायचे लहान पोरं यशस्वी त्यावेळेला जरा मुळे तिथं मोठं झालंच आहे. पण या लहान पोराशी काय बोलायचं. पण ज्यावेळेला ते संभाजी महाराजांशी बोलायला जायचं त्यावेळेस त्यांच्या लक्षात येते की हा लहान मुलगा असून सुद्धा तेवढाच परिपक्व आहे हे त्यांच्या लक्षात येतं. नाहीतर त्या इतिहासकारांनी घेऊन ठेवलं काहीतरी फालतूगिरी चालली, याच्याकडे बोला त्याच्याकडे बोला, बिंडोक म्हणजे शिवाजी महाराज पण बिंडोक आहे हा मुलगा पण बिंडोक असं काहीतरी लिहून ठेवलं असतं. पण सगळ्यात परदेशी प्रवासी असतो किंवा त्यांचे राज्यकर्ते असतो त्या सगळ्यांनी लिहून ठेवलेलं आहे की हा मुलगा शिवाजी महाराजांपेक्षा कामकलपर सरसच आहे असं म्हणायला हरकत नाही असं त्या ठिकाणी लिहिलं होतं. याचा अर्थ सुशिक्षितपणा, सुसंस्कृतपणा आणि राज्यकारभाराची, राजशिष्टाराची संपूर्ण जाण संभाजी महाराजांमध्ये किती शिवाजी महाराजांनी आणि जिजाबाईंनी आणि त्यांच्या शिक्षकांनी त्या ठिकाणी ओतप्रोत भरली होती हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल. दुर्दैवाने राज्याभिषेक झाल्यानंतर एक 10-12 दिवसातच जिजाऊंचं निधन झालं. त्यामुळे संभाजी महाराजांकडे लक्ष देणारं कोणी राहिलं नाही. कारण शिवाजी महाराजांची सतत मोहिमा चालू असेल. तर त्यावेळेला त्या दरबारात शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं. तर थोडंसं कदाचित थोडंसं हा मुलगा जरा थोडंसं तापट असेल किंवा त्याला असं माहिती असेल, तो कॉन्फिडंट असेल त्याच्या मताबद्दल. त्यामुळे काही धोरणं तो ज्यावेळेला घ्यायला लागला त्यावेळेला हे अष्टप्रधान आणि याच्यामध्ये मतभेद व्हायला लागले. आणि ते मतभेद इथं असं इतके व्हायला लागले कारण पुढं हेड कोणी नाही ना. कारण हेड आधी कोण होत्या, जिजाबाई होत्या. पण आता जिजाबाईच नाही आहे. त्याच्यामुळे संभाजी महाराज त्या ठिकाणी शिवाजी महाराज नसल्यानंतर ते राज्यकारभार बघायला लागले होते. जरी राजे झाले नव्हते तरी त्यांचे मतभेद व्हायला लागले.
आणि त्या मतभेदांकडे पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी दुर्लक्ष केलं. त्याच्यातल्या अण्णाजी दत्त नावाचे जे होते मग असे सांगितले, त्यांचे मतभेद खूप व्हायला लागले. आता हे अण्णाजी दत्त थोडेसे आपण म्हणतो ना ताटाखाली व्यवहार करणारे होते, त्या ठिकाणी भ्रष्टाचारी होते म्हणून काय हरकत नाही, परंतु त्यांच्यामध्ये बाकीचे गुण खूप चांगले होते, उत्तम शासक होते, म्हणून शिवाजी महाराजांनी कदाचित त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं असेल. पण हे संभाजी महाराजांना सहन होत नव्हतं. त्यामुळे या दोघांचे खूप खटके उडायला लागले. आणि नंतर नंतर काय झालं की दरबारामध्ये संभाजी महाराजांना अपमानास्पद वर्तणूक त्या लोकांकडून व्हायला लागली. ती इतकी होती की त्यांना उद्योग यायला लागला की आपण चांगलंच सांगतोय, राज्याच्या हितात सांगतोय, महाराष्ट्राच्या हितात सांगतोय, शिवाजी महाराज कसे सांगितलं तर तेच आपण सांगतोय, तरी सुद्धा आपल्याला मिळत होतं. शिवाय सोयराबाईचा तो त्यासाठी त्रासच होता. या सगळ्यातून संभाजी महाराजांच्या आणखीन जास्त त्रास व्हायला नको म्हणून शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयासाठी गेले त्यावेळेला त्यांना गडावर ठेवलं नाही. त्यांना शृंगारपुराला ते एक पद दिलं, त्यांना ते काय जे असेल ते शृंगारपूर नावाच्या गावी पाठवलं. ती त्यांची सासूरवाडी पण होती. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये संभाजीराजे दुखावले गेले की वास्तविक पाहता शिवाजी महाराजांनी एक मला मोहिमेवर त्यांची इच्छा होती मोहिमेवर न्यावं म्हणून, तर मोहिमेवर लिहिलंच नाही. उलट तुमच्या पश्चात मी गड सांभाळू शकतो हा माझा कॉन्फिडन्स असताना सुद्धा मला राजगडाला पण सुद्धा ठेवलं नाही आणि मला कुठेतरी लांब नेऊन ठेवलं, ते दुखावले गेले. आणि या दुखावलेपणाच्या कालखंडामध्ये त्यांनी ते नंतर औरंगजेबाला सुद्धा सामील झाले असा एक रेफरन्स त्या ठिकाणी येतो. दिलेर खानातून शिवाजी महाराजांचं थोडंसं चांगलं होतं, त्यानंतर दिलेर खान त्यातून गेले. पण दिलेर खानाला सामील झाल्यानंतर दिलेर खानाने त्यांना अश्लीलतासारखं वागवायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा भ्रमनिरोध झाला आणि ते सगळे परत आले. पण आता गडबड अशी झाली, शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्यावेळेला संभाजी महाराज त्या ठिकाणी शृंगारपुराला होते, त्यांना बोलावलं गेलं नाही. तर सोहराबाई आता त्यांच्या कारस्थानाला एकदम त्यांनी उचल खाल्ली आणि त्यांनी राजारामाला अभिषेक करून टाकला. आणि आता याच्यातला काटा कोण हे संभाजी आहे, कारण तो राजाचा वारसदार म्हणून शिवाजी महाराज सांगत असत, पण त्याला त्रास नको म्हणून त्याला दुसरीकडे पाठवलं होतं. परंतु याचा त्रास आपल्या मुलाला होऊ नये म्हणून त्यांचे भाऊ हंबीरराव मोहिते होते, ते सरसेनापती होते, त्यांना पत्र पाठवलं की संभाजी महाराजांना अटक करून रायगडावर आणा. म्हणजे जो राजा व्हायचा त्या राजालाच अटक करून वरती आणावं. आता हे पत्र हंबीररावांना पोचल्यानंतर हंबीरराव शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ होते. जरी त्यांच्या बहिणीने पाठवलेलं असेल, सोहराबाई त्यांची सख्खी बहीण होते, जरी बहिणीने पाठवलं असेल तरी त्यांच्यामध्ये महाराष्ट्राचं हित होतं किंवा देशाचं हित होतं किंवा हिंदवी स्वराज्याचं हित होतं. त्यांना ते पटलं नाही, कारण राजाराम महाराज खूप लहान होते त्यावेळेला आणि त्यांच्या कानात ह्या गोष्टी सगळ्या येत होत्या की असं कारस्थान चाललं. त्यांनी सरळ सरळ ते बाजूला ठेवलं आणि संभाजी महाराजांना जाऊन सांगितलं, हे बघा असं असं चाललेलं आहे, मी तुम्हाला घेऊन जातो. आणि त्यांना घेऊन गडावर आलं आणि या सगळ्यांना त्यांनी अटक केली. सोहराबाई सगळ्यांना त्यांनी अटक केली आणि त्यांची सगळ्यांची हजेरी घेतली त्या ठिकाणी. पण त्यावेळेला त्यांच्यावर काय ॲक्शन घेतली नाही. काही दिवस त्यांना कैदेतच ठेवलं आणि नंतर लक्षात आलं त्यांच्या की कैदेत ठेवलं, पण आता आपण यांना एक सुधारण्याची संधी द्यावी म्हणून त्यांना सगळ्यांना मुक्त केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या पूर्वपदावर त्या ठिकाणी जा आणि तुमचा कारभार सुरू केला. परंतु दुर्दैवाने ही सगळी मंडळी पदावर गेली, त्यांचा पगार बिगार सगळा चालू झाला, परंतु त्यांच्या मनोवृत्तीत काय बदल झाला नाही. आणि त्याच्यामुळे शेवटी त्या ठिकाणी म्हणजे संभाजी महाराज संतापले आणि अण्णाजी दत्त वगैरे 22 लोकांना त्यांनी हत्तीच्या पायी तुडून ठार केलं त्या ठिकाणी. त्याच्यातली काही नावं मला कळली ती सांगतो. सोमाजी नाईक त्यांची मुले, बहिजी मान सावंत, बापूजी माळी, सूर्याजी निकम त्याची मुले, जनार्दन पंत हणमंते, राघव वासुदेव, हिरोजी फळजत नाव ऐकलं असेल तुम्ही, बाळाजी अवजी चिटणीस आणि त्यांचा मुलगा. वास्तविक पाहता बाळाजी अवजी चिटणीस हे पहिल्यांदा चांगले होते, परंतु ते पण याच्यामध्ये गेले, त्याच्यामुळे त्यांना हत्तीचे पायी घालणं होतं. आता याचा परिणाम काय झाला? ही सगळी मंडळी अधिकार पदावर होती, त्यांचे वंशज पण होते, विशेषतः बाळाजी अवजी चिटणीसांचे पण वंशज होते. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी सूड घेण्यासाठी शिवाय म्हणजे आपापल्या त्या बकरी ज्या लिहिलेल्या आहेत त्या बहुतेकांनी हे सगळं चित्र मगाशी जे सांगितलं ते व्यसनी होते, म्हणजे बैलवेडे होते वगैरे वगैरे, या गोष्टी सगळ्या त्यांनी त्यांच्या बकरीमध्ये लिहून ठेवल्या. त्यामुळे पुढच्या काळातल्या इतिहासकारांचं सुद्धा मत झालं की संभाजी महाराज हे राजा होण्याच्या लायकीचे नव्हते, म्हणून सोयराबाईने हा कट केला आणि त्यांचं प्रायश्चित्त म्हणून
तो सहन लावून यांना हाती पाय देऊन असं विकृत चित्र त्या ठिकाणी दडवलं. आता याच्यातला आणखी एक मोठा माणूस त्याच्यातला होता, त्याचं नाव गणोजी शिर्के. तर हा गणोजी शिर्के वास्तविक होता, नात्यातला होता, त्यांच्या बायकोचा भाऊ होता, म्हणजे आपले संभाजी महाराजांच्या बायकोचा भाऊ होता. त्याला काय वाटलं, आपल्याकडे एक म्हण आहे की सब दुनिया एक तरफ आणि जेवढू का भाई दुसरी तरफ, आपल्याकडे किती म्हण. त्याला काय वाटलं, आपण महाराजांचे मिळून एवढं म्हणजे शिवाजी म्हणजे संभाजी महाराज नंतर राज्याभिषेक झाला, ते गादीवर बसले वगैरे, त्यांना वाटलं आपण इतके जवळचे आहोत. त्यामुळे त्याला असं वाटलं, शिवाजी महाराजांनी त्या काळात सगळ्यांची वतनं खालसा केली होती. त्यांना सांगितलं तुमची वतनं तुम्ही तुमच्या कारभार तिथं करा, परंतु सत्ता जी असेल ती फक्त शिवछत्रपतींची असेल, त्यांच्या अंडात तुम्हाला यायला लागेल. तुम्ही स्वतःच्या प्रदेशाची स्वतंत्र राजे होऊ शकत नाही, जे एकेकाळी होते ते तुम्ही होऊ शकत नाही, म्हणून त्यांना सगळ्यांना त्याच्या उलट केलं होतं. आणि शिवाजी महाराजांनी संभाजींना सुद्धा सांगितलं होतं, मान उल्लेख पण द्यायला आश्चर्य झालं. शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की इतपर कोणालाही वतनं द्यायची नाही, देवस्थानांना सुद्धा वतनं द्यायची नाही, कारण माणसं जशी मागतात त्याची देवस्थानं पण मागतात, असं त्यांनी लिहिलेलं होतं. तर हा गणोजी शिर्के या बायकोचा भाऊ, त्याला वाटलं आपलं वतन आता सहज मिळू शकेल, म्हणून त्यांनी संभाजी महाराजांच्या पाठीमागे लागला लावला की मला माझं वतन परत द्या. संभाजी महाराजांनी टाळाटाळ केली, शेवटपर्यंत त्यांना वतन दिलं नाही. आणि शेवटी एक दिवशी स्पष्टपणे नकार दिला की थोड्या साहेबांनी सांगितलंय कोणाला वतन द्यायचं नाही, तुम्ही जरी माझे मिळवणे असलात तरी 2 न्याय मी वेगवेगळे करू शकत नाही, त्यामुळे तुमचं वतन तुम्हाला परत मिळणार नाही. तुम्हाला मी राजा आणि त्या राजाच्या अंडरच तुम्हाच नाही सगळ्या वतनदारांना त्या ठिकाणी काम करायला लागेल. हा मात्र डोक्याने फिरला, तो गणोजी शिर्के. त्याचं डोकं फिरलं, त्यांनी पुढं काय केलं हे आपण त्या ठिकाणी सांगितलं. आता शिवाजी महाराज गेल्यानंतर मराठी शाही कोसळे असं औरंगजेबाला वाटत होतं, कारण त्यावेळेला तशी पद्धत होती, राजा मेला की सगळं संपलं. परंतु शिवाजी महाराजांची दूरदृष्टी इतकी होती की त्यांनी अगदी इतकी सुंदर माणसं तयार केली होती, जी प्रसंगी एकमेकांमध्ये त्यांची भांडणं असतील, पण राज्य राखण्यासाठी मात्र ते सगळे काही वेळेला एकच होते. त्यामुळे औरंगजेबाचे त्या ठिकाणी सरदार असतील कुणी असेल तरी त्या ठिकाणी म्हणजे शिवशाही संपली नाही. उलट संभाजी महाराज तिथे गावी आले, त्यांनी राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. त्यामुळे तो आता त्यांनी बरेच पाठवून बघितले, पण सगळ्यांना शिवाजी महाराजांनी आधी मार दिलेला होता सणकून, आणि त्या ठिकाणी नंतर संभाजी महाराजांनी करून काही लोकांनी मारलं. उलट संभाजी महाराजांनी औरंगजेबाचं दुसरं महत्त्वाचं शहर म्हणजे दिल्ली आग्रा हा भाग सोडला तर दुसरं महत्त्वाचं आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे, आपल्याला सुरत लुटलेली सगळ्यांना माहिती आहे, परंतु बऱ्हाणपूर सुद्धा शिवाजी महाराजांनी लुटलं होतं. बऱ्हाणपूर हे औरंगजेबाची सासूरवाडी होती, हे आणखी म्हणतात शेपटीवर पाय दिला असं म्हणायला काही हरकत नाही. संभाजी महाराजांनी सुद्धा बऱ्हाणपूर लुटून खाक केलं, हे सिनेमात दाखवले तुम्ही बघू शकता. ते बऱ्हाणपूर सुद्धा लुटलं, त्यामुळे तो फारच संतापला. आणि आता कुठल्याही सरदारांना वगैरे पाठवण्यापेक्षा आधी मिर्झा राजे जायचे, हे सगळं तुम्हाला इतिहास माहिती आहे. त्याने असं सांगितलं आपण स्वतःच जाऊया, आणि त्याप्रमाणे तो स्वतःच त्या ठिकाणी औरंगजेब त्या ठिकाणी निघाला. तो दखनेत उतरला तर 3 शहजादे, एक त्याची मुलगी, 5 लाख सेना, 4 लाख गुरं म्हणजे गाई म्हशी हाती घोडे उंट वगैरे सगळं, एवढं मोठं प्रचंड सैन्य घेऊन त्याचा मुक्काम तळ पडला की तो त्या तळाच्या आसपास जवळजवळ 35 किलोमीटर या प्रदेशामध्ये त्याचा तो त्या ठिकाणी तळ असेल, असा एवढा मोठा पळ होता. आणि त्या ठिकाणी निघताना जास्तीत जास्त 2 किलोमीटर त्यांचा पळ होता, पण एवढं सगळा लटांबग घेऊन कसं पुढे जाणार. शिवाजी महाराजांनी काही वेळेला 150 किलोमीटरची पजल मारलेली आहे, पळून येताना तर जास्तच मारली असेल त्या ठिकाणी, पण यांचा जास्तीत जास्त दिवसातून 2 ते 3 किलोमीटर असं त्यांची मुवमेंट असायची. तर हा सगळा निघाला. त्याला औरंगजेबाने दरबारात तुषारकी मारली, त्या सगळ्या सरदारांची खरडपट्टी केली, तुषारकी मारली. 2 महिन्यात शिवशाही मी संपून येतो. काय सांगितलं, 2 महिन्यात मी सगळी शिवशाही संपून येतो. आणि तो दख्खनेत उतरला आणि 27 वर्ष या ठिकाणी दख्खनेत असूनही त्याला शिवशाही संपवता आली नाही. म्हणजे शिवाजी महाराज किंवा संभाजीराजे किंवा धनाजी संताजी येसुबाई वगैरे माणसं किती तयार केली होती, पुरुषही तयार केले होते, स्त्रिया पण तयार केल्या होत्या. येसुबाईंविषयी जमलं तर थोडंसं आणखी सांगेल. त्याच्याबरोबर तारा राणी राजाराम साहेबांच्या पत्नी, त्या पण तेवढ्याच कर्तव्याला निघाल्या. पुरुषांनी तलवार घालून आपण समजू शकतो, पण स्त्रियांनी सुद्धा सुंदर कारभार त्या ठिकाणी केला होता आणि शिवशाही कधी बोलून दिली नाही. आणि या ठिकाणी त्यांनी दखनेत उतरल्यानंतर एवढा त्याला त्रास का भोगायला लागला की शिवाजी महाराजांनी जी माणसं तयार केली होती ती राजाशी एकनिष्ठ होती
आणि हिंदवी स्वराज्य कुठल्याही परिस्थितीत बुडू द्यायचं नाही हे त्यांचं ध्येय होतं. आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी नाशिकच्या जवळ रामशेर नावाचा किल्ला आहे. तो किल्ला आता त्याची मी हाईटसुद्धा त्या ठिकाणी सांगतो की तो 1682 त्या ठिकाणी निघाला. आणि त्याच्या लक्षात आलं की आपण डोंगरदऱ्यात गेलो तर आपण फसू. म्हणून म्हणजे शिवाजी महाराजांचं जे साम्राज्य होतं त्याच्या साईडनी तर ते कॅप्चर करायला सुरुवात केली. त्याच्यासाठी पहिलाच किल्ला त्यांनी निवडला किल्ले रामशेर. आता आपला सिंहगड हा जवळजवळ 4-4.5 फूट मीन सी लेवलपासून आहे. हा फक्त 3300 फूट उंच आहे, म्हणजे 1000 फूट आणखीन कमी आहे. सिंहगड डोंगरापुढे आणा आणि त्याच्या पुढे 1000 फूट खाली या आणि त्या लेवलचा किल्ला. त्याच्यावर फक्त 700 लोक होते. औरंगजेबाने एका सरदाराला नेमलं, 20,000 फौज दिली त्याला, आज किल्ला जिंकू. त्या सरदाराला वाटलं आपण 2-4 तासात किल्ला जिंकू. तर तो म्हणला औरंगजेब तुम्ही पुढे जा, मी किल्ला जिंकून तुम्हाला घेऊन देतो. तो आणि त्याच्यानंतर आणखीन 3-4 माणसं त्या ठिकाणी येऊन गेली. 25,000 20,000 फौज होऊन 6.5 वर्ष हा किल्ला जिंकता आला नाही. आता त्याचं एक मला वाक्य सांगतो शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. त्यांनी असं सांगितलं होतं म्हणजे परत आल्यानंतर की एक ना एक दिवस खासा औरंगजेब दखनीत उतरणार, त्यावेळी माझा एक किल्ला 1 वर्ष लढत देईल आणि संपूर्ण ज्या दखन जिंकावयाची असेल त्या माझी भाषा आहे. औरंगजेबाला ब्रह्मदेवाचं आयुष्य घ्यायला लागेल. शिवाजी महाराजांनी 365 किल्ले होते. एका किल्ल्याला 1 वर्ष म्हटलं 365 वर्ष जगू शकतो का माणूस? पण हा कॉन्फिडन्स लेवल किती होते. एक साधा किल्ला तेवढा हाईट नाही. तुम्ही नंतर घरी गेल्यानंतर इंटरनेटवर तो बघा, तसं तेवढा काही सेफ नाही येतो तरी सुद्धा. कारण हे लोक काय करायचे, त्यांनी म्हणजे रसद वगैरे पण व्यवस्थित होती, पण त्या किल्ल्याला वेळा घातल्यानंतर अचानक हल्ले करायचे. नंतर किल्ल्याने वरती चढायला लागल्यानंतर त्यांनी आता तलवारीने लढणं आपण समजू शकतो, भाला फेकणं समजू शकतो, बाण मारणं समजू शकतो, आणि दगड फेकायला सुरुवात केली. म्हणजे शक्यतो आपली शस्त्रास्त्र न वापरता जास्तीत जास्त शत्रूला मारतो. आणि अशा अनेक वेळा त्यांनी त्या गडावर चढाया करून सुद्धा 6.5 वर्ष किल्ला जिंकता आला नाही. शेवटी गडावरची सगळी रसद संपली. रसद पण ते आणायचे, असं ते औरंगजेबाचीच रसद आणायची, म्हणजे लुटून वरती न्यायची त्यांनी. आणि शेवटी त्या किल्लेदाराच्या लक्षात आलं की आता जास्त काळ आपण टिकू शकणार नाही. त्यांनी एक डिलिंग केलं. त्यांनी जो औरंगजेबाचा सरदार होता त्याला निरोप पाठवला की आम्ही तुम्हाला किल्ला द्यायला तयार आहोत, पण आम्हाला एवढी रक्कम आणि आमच्या 700 लोकांना जिवंत करून जायचं याची तुम्ही हमी द्या. आता त्या किल्लेदाराला वाटलं जर 6.5 वर्ष लढवून मिळाल्यानंतर मिळते तर पदार्थ घ्या, म्हणून त्यांनी त्याला मान्य केले. त्याप्रमाणे भरपूर खंडणी, आता खंडणी अशा भरपूर खंडणी त्यांनी घेतली आणि 700 लोक ते बाहेर पडले. आणि नंतर शिवाजी राजांनी येऊन गेले. ही एका किल्ल्याची गोष्ट आणि ही संभाजीराजांच्या काळात घडलेली. तर असे अनेक किल्ले त्यांनी कसे लढवले असतील हे उदाहरण. आता त्यांना एकच क्षेत्र होता. पोर्तुगीज जे होते, जिंजिऱ्याचा सद्दी होता, म्हैसूरचा राजा त्याचं नाव त्यावेळेला चिक्कदेवराय होतं, त्यानंतर कुतुबशाही होती, निजाम होता. वगैरे सगळे असताना सुद्धा संभाजी महाराजांनी या सगळ्यांची लढाई करून त्यांना इतका सडकून मार दिला की नंतर औरंगजेबाने एक प्रपोजल आणलं होतं की या सगळ्यांना एकत्र करून संभाजीला संपवायचा पाहिजे. आणि संभाजीला संपवायचं मग त्याच्या मनात असेल, विजापूर संपवायचं, कुतुबशाही संपवायचं, हे सगळं त्याच्या मनात आलं. कारण ते धर्माचे काही लोक एकत्रच होते ना, त्यामुळे त्यांनी तो पण प्रयत्न केला होता. पण याने संभाजी महाराजांनी इतकं सडकून मार दिलेला आहे त्या सगळ्यांना की त्यांचं काय डेअरिंग झालं नाही की नको रे बाबा, नको, ते औरंगजेबाचं त्याचं तो बघून घेईल, आपण आपलं राज्याला जे काय असेल शिल्लक आहे ते राखावं. किती लढाई केली असतील 8 वर्षामध्ये? मला 3 रेफरन्स मिळाले. एका रेफरन्समध्ये 108 लढाई आहेत, एका रेफरन्समध्ये 130 आहेत, एका रेफरन्समध्ये 140 लढाई आहेत. या 140च्या 140 संभाजी महाराजांनी जिंकलेले आहेत. एकाही लढाईमध्ये ते पराभूत झालेले नाही. आता ही लढाई जिंकणं म्हणजे औरंगजेबाचा नायनाट केला अशातला भाग नाही. त्यांच्यावर जो चालून आलेला सरदार असेल त्याचा पराभव केलेला आहे त्यांनी, अशा तऱ्हेचं. पण औरंगजेबाची संपूर्ण 6 लाख सेना अशी एकत्र अशी बसायची. महाराष्ट्रात कसं म्हणजे त्यांनी निर्णय प्रांत वाटून दिले, तू इकडं जा, तू इकडं जा वगैरे सगळं सुरुवात केली त्यांनी. आणि या याच्यात पुण्यावर पण ते आले होते, हे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर अशा ठिकाणी हे सगळं चालू असताना या प्रत्येकाला त्यांनी सडकून मार दिलेला आहे. ज्याच्याबरोबर पोर्तुगीज पण होते, इंग्रज पण होते, पण ह्या सगळ्यांना एवढा त्यांनी धडा शिकवला की त्या कोणाचंही डेअरिंग झालं नाही. आणि जेव्हा 400 लढाई घेऊन
पण सगळ्या गोष्टी सोप्या नव्हत्या. 1687-88 महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला होता. हा दुष्काळ पडून सुद्धा त्यांचं म्हणजे त्यावेळी थोडी आर्थिक परिस्थिती बघितली तर आर्थिक परिस्थिती अशी होती की आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम होती. त्यामुळे दुष्काळ पडून सुद्धा एकही माणूस अन्न पाण्यापासून तडफडून गेला नाही. म्हणजे राजाने किती काळजी घेतली होती हे तुम्हाला याच्यातून त्याने कळेल. आणखीन एक मोठा सेटबॅक होता की ज्या हंबीरराव मोहित्यांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली होती. वाईच्या एका लढाईमध्ये लढताना नाही पण तो गोळा लागून हंबीरराव मोहिते संपले. म्हणजे फार मोठा सपोर्ट त्यांचा संपला. पण असं असून सुद्धा संभाजी महाराज विचलित झाले नाही. त्यांनी त्यांचा लढा सुरूच केला. त्यानंतर इंग्रज पोर्तुगीज म्हणजे ज्यांनी ज्यांनी धर्मांतर करायला सुरुवात केली होती त्या सगळ्यांना विशेषतः पोर्तुगीजांना त्यांनी धडा शिकवला. आणि काही लोकांची चक्कर संभाजी महाराजांनी डोकं उडवलेली आहे. म्हणजे आमच्या धर्माचं करत होता तुम्ही आमचे 4 बाजूने आम्ही तुमची चार लोकांचे डोके उडवू अशा तऱ्हेने त्या ठिकाणी केलेल्या होत्या. आणि हे संपूर्ण कर्नाटक म्हणा मद्रास म्हणा महाराष्ट्र म्हणा हे सगळीकडे जबरदस्त त्या ठिकाणी दहशत त्यांनी पडवली. आणि त्या काळातल्या इतिहास करण्यास गेलेले की छत्रपती संभाजी महाराजांची टक्कर देणारा युद्धात तत्कालीन हिंदुस्थानात एकही माणूस नव्हता असं त्या लोकांनी केलेलं आहे. आणि पराक्रमाच्या जोरावर 9 वर्ष इतका अल्प काळात त्यांनी शिवाजी महाराजांचं राज्य तर राखलं पण त्याचा विस्तार पण केला. आणि थोडेसे उदाहरण होतो शिवाजी महाराजांचं नौदल होतं. शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने नौदल बनवलं होतं. हे नौदल पण त्यांनी राखलं. महाराजांचे सगळे किल्ले पण त्यांनी राखले. आणि उलट नौदलामध्ये 50-60 गणपत्यांची भर पाडली. आणि सिद्धीला इतका दणका बसला की सिद्धीने नंतर पुढं काय त्यांना त्रास दिला नाही. त्या ठिकाणी आणखीन दूरदृष्टी त्यांची होती. धरणं बांधणं हे काय राजाचं तसं मोठं काम नाही. पण विशाळगडावरनं वाहून जाणारे पाणी विशाळगडच्या भुईवर त्यांच्या लक्षात येतं पाणी बरंच वाहून झालं. त्यांनी तिथं धरण बांधण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्याच्याबरोबर दिंडोरी कुडाळ आणि कणकवली इथे लांब पल्ल्याच्या तोफा तो पोर्तुगीजांना हाताशी धरला त्याला काय पैसे वगैरे दिले असते. आणि लांब पल्ल्याचे तोफा आणि हत्यार बनवायचे कारखाने पण त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी तुम्हाला आश्चर्य वाटेल मुंबई बेटाचं महत्त्व आपल्याला आता कळलेलं आहे. मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणतो. संभाजी महाराजांना किंवा शिवाजी महाराजांना त्या काळात कळलं होतं मुंबई किती महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे त्याला ब्रिटिशांच्या दादात होतं. संभाजी महाराजांनी मुंबई बेट म्हणजे जी बेट वगैरे आहे तिचं हे सगळं ब्रिटिशांकडून विकत घेण्यासाठी 70,000 होणांचा म्हणजे ती सुवर्ण मुद्रा करार केला होता. करार सह्या पण झाल्या होत्या. पण त्याच्या फायनल अप्रुव्हलसाठी जो मुंबईचा जो गव्हर्नमेंट असेल त्यांनी कलकत्त्याला ते लेटर पाठवलं असं. तर तो माणूस हुशार होता. तो म्हणाला हे मुंबई जर का गमवलं तर संपूर्ण किनारपट्टी आपल्या ताब्यातून जाईल. त्यामुळे संभाजीला हे त्याला झुलत ठेवा पण त्याला हे विकू नका. पण एवढा दूरदृष्टीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. आता हे दख्खन जिंकता येत नाही हे बघितल्यानंतर आवडून एक संतापला. एक दिवशी राजाकडे त्याचे 30-31 सगळ्याचे मनसबदार होते. आणि त्याच्यात तो संतापला. सगळ्यांची खरडपट्टी त्यांनी केली. आणि डोक्यावरचा तो राजमुकुट त्याला किमोश म्हणतात तो उतरवला आणि खाली ठेवला. तो म्हणाला जोपर्यंत संभाजीचा नायनाट करत नाही तुम्ही किंवा मी तोपर्यंत हा मुकुट मी धारण करणार नाही. आणि पुढचा सगळा काळ तो असा आपण म्हणतो ना बोडकाच त्याने राहिला. आणि त्यांनी संभाजी महाराजांविरुद्ध मोहीम करायला सुरुवात केली. आता या मोहिमेमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी सरदार पाठवून दिले पण प्रत्येक ठिकाणी मार घाला. दादाजी संताजी त्याला फुल सन्मान होते त्यांनी मार करायला सुरुवात केली. आता आपण शेवटाकडे येऊया. साधारणपणे 1679च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या सगळ्या आता औरंगजेबाला कायमचा धडा शिकवायचा म्हणून संगमेश्वरजवळ एक मीटिंग भरवली होती. त्या मीटिंगमध्ये ते स्वतः पण होते. त्यांची पत्नी येसूबाई पण होती. त्यांचा जो मुलगा मुलगी हे पण होते. त्याच्याबरोबर रामदासस्वामींचे एक शिष्य पण त्या ठिकाणी होते. सगळे त्यांचे सेनापती सरदार पण होते. आणि ती मोहीम त्यांनी आखली म्हणजे फुलप्रूफ केली. याचे कानोकान कोणालाही खबर दिलेली नव्हती. आणि ही मोहीम आखली आणि त्या मीटिंग वगैरे सगळं झाली आणि त्यांना परत पाठवून द्यायला सुरुवात केली. आता परत पाठवून देताना येसूबाई म्हणाल्या म्हणजे महाराणी म्हणाल्या की महाराज तुम्ही पण चला. ते म्हणजे माझी थोडीशी कामं राहिली त्यामुळे तुम्ही पुढे जा. आपण सगळे एकत्र गाणं पण धोक्याचं आहे त्यामुळे तुम्ही पुढे जा मी माझ्या मार्गाने येतो. हे तसं काय म्हणजे वेगळं होतं अशांना भाग नाही पण कदाचित त्यांना वाटलं असेल की हे असावं म्हणून हे सगळे वेगवेगळे गेले. एक प्रकारे चालू झालं. कवी कलश आणि या ठिकाणी संभाजी महाराज हे पाठीमागे राहिले आणि त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी घात झाला.
आता त्या ठिकाणी तो जो प्रदेश आहे तो अत्यंत घनदाट जंगलाचा आहे. मी त्या भागात जाऊन आलेलो आहे. तुमच्यापैकी प्रवास करताना तुम्ही अणुस्कुरा घाटातून गेलाय का? अणुस्कुरा नावाचा घाट आहे, म्हणजे कोकणात उतरण्याचे जे घाट आहेत ते अणुस्कुरा नावाचा घाट आहे. मी त्या घाटातून गेलो. अहो, दिवसा ढवळ्या सुद्धा तितके इतकं भयानक रान आहे की माणूस तिथं म्हणजे दिवसा ढवळ्या सुद्धा जाण्याचं धाडस करणार नाही. आणि काही ठिकाणी तर असं आहे की सूर्याची किरणं सुद्धा खाली पोचत नाही, इतकं घनदाट अरण्य आहे. त्यामुळे त्यांना कदाचित वाटलं असेल की या ठिकाणी त्यांना खबर लागली होती बरं का, की या ठिकाणी आपल्या मागावर तो भिकारी ठाण आहे माहिती होतं, परंतु या ठिकाणी पोचण्याचा मार्ग त्याला माहिती नसणार, त्यामुळे ते येऊ शकणार नाही असा त्यांचा कयास होता. पण इथे गडोजी शिर्क्यांनी डाव साधला. तो त्या भागातलाच असल्यामुळे त्यांना त्याला यायची वाट माहिती होती. त्यामुळे तो मुकरम खानाला घेऊन त्यांनी त्या ठिकाणी संगमेश्वरला हल्ला केला. तरी सुद्धा त्यांच्या लक्षात आल्यानंतर शिवाजी म्हणजे संभाजी महाराज त्या ठिकाणी लढले, मग त्यांनी पळून जायचं ठरवलं. आणि पळून जाऊन त्यावेळी ठिकाणी सरदेसाईंचा वाडा जिथे पकडले गेले असं सांगितलं होतं, त्या वाड्यापर्यंत त्या ठिकाणी गेले. आणि त्या ठिकाणी अंधार वगैरे झालेला होता, त्यामुळे काय आता कोणी येणार नाही म्हणून त्या ठिकाणी राहिले असतील कदाचित. तर आता घोडी त्यांची पाणी पिण्यासाठी म्हणून तिथे जवळ नदी आहे, त्या नदीवर गेले. आता गणोजी शिर्के काय हे सगळे मंडळी जरी त्या ठिकाणी असले तरी त्यांचे हेर वगैरे पळत असतात. त्यांना ती घोडी दिसली. आता संभाजी महाराजांचे घोडे म्हणजे ते काय साधं घोडं नसणार, त्याच्यावर ते पायामध्ये सोन्याचा तोडा भेट असं काहीतरी असेल त्याच्यावर. तो शिंगारलेले घोडे बघितल्यानंतर गणोजी शिर्के त्याला वाटलं बहुतेक या परिसरामध्ये कुठेतरी संभाजी महाराज आहे. त्यांनी ताबडतोब मुकरब खानाला हे कॉन्टॅक्ट केलं आणि आणखी फौज मारलं. आणि त्यांनी सगळ्यांनी त्या सरदेसाईंच्या घडीवर हल्ला केला. संभाजी महाराजांनी प्रचंड प्रतिकार केला, परंतु त्यांना समोरासमोर म्हणजे जिंकताच येणार. तुम्ही सिनेमामध्ये त्या बघू शकता, जिंकताच येणार. शेवटी त्यांच्या अंगावर कोळ्याची जाळी असतात ना, ती जाळी टाकण्यात आली. आणि ती जाळी टाकल्यामुळे संभाजी महाराज तलवार चालवता येणार. आणि जाळी टाकल्यानंतर सैनिक सगळे बाजूला त्या जाळ्यामध्ये त्यांना पकडलं शेवटी. आणि या दोघांनाही पकडलं आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी पकडले गेले असं म्हणायला हरकत नाही. मकरब खानाने तर त्या म्हणजे दिवाळी साजरी केली असं म्हणायला हरकत नाही. परंतु तरी सुद्धा यांना सोडवायला लोक येतील, त्याला माहिती होते आधी काही लोक पुढे गेले नाही, त्यांना खबर कळली तर ते सोडवायला येतील. म्हणून त्यांनी त्यांना गुपचूप म्हणजे त्यांना त्यांच्या चेहऱ्यात दाखवण्याचं म्हणजे आपण म्हणतो जसा गोष्या चढवावा तसा गोष्या चढवून त्याला कधी हाती ह्याच्यावरनं घोड्यावरनं कधी उठावणं असं त्या ठिकाणी चालवलं. आणि पुढे जाताना त्या ठिकाणी जेवढी त्यांची विटंबना करता येईल तेवढी विटंबना केली. आणि त्या ठिकाणी त्यांना नेलं. आणि वाटेत नेताना त्यांनी कवी कलश या दोघांना लिहिलं. त्यांना बहादूरगड धर्मवीरगड तिथं आणण्यात आलं. तिथून भिंड काढून रातोरात प्रवास करत कराड अकलूज आणि शेवटी भीमा नदीच्या समोर संगमेश्वर त्या आणण्यात आलं. आता हे पकडले गेल्यानंतर ही बातमी कळली असताना त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले. दुर्दैवाने सगळे प्रयत्न अयशस्वी झाले. म्हणजे संभाजी महाराज पकडले गेले म्हणून बाकीचे पळून गेले असं काही नाही, त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले. दुर्दैवाने हंबीरराव भोईर नव्हते, त्यामुळे ते वाचू शकले नाही. ते अयशस्वी झाले. त्यांची जिंद काढण्यात आली. आणि औरंगजेबासमोर आल्यानंतर आता सिनेमात काही वेगळं दाखवले, पत्रव्यवहारात काही वेगळं आहे, पण मी साधारणपणे अंदाज काढलेला आहे की त्याने औरंगजेबाने त्यांच्या पुढे त्या समोरासमोर गेल्यानंतर 2-3 गोष्टी सांगितल्या असतील की सगळे किल्ले माझ्या स्वाधीन करून माझा मांडली खूप, पहिली गोष्ट. दुसरा गोष्ट तो मुस्लिम धर्माचे काळ. तिसरी गोष्ट बऱ्हाणपूर जे लुटलं होतं त्याचा खजिना कुठे ठेवला ते सिनेमात पण दाखवलंय, ते कुठे ठेवलेलं आहे. आणि चौथी गोष्ट माझे कोण लोक तुला सामील झाले, हे 4 गोष्टी विचारल्या. या 4ही गोष्टींची उत्तरं दोघांनी दिलेली आहे. त्यांना दोघांना वेगवेगळे ठेवून पण विचारले गेले. म्हणजे कदाचित एक दोघं मिळून एकमेकांच्या सपोर्टने बोलतील असं नाही, पण दोघे अशा त्या कवी कलशाची सुद्धा म्हणजे कौतुकच करायला पाहिजे की संभाजी महाराजांना त्यांनी शेवटपर्यंत साथ दिली. जेवढे हाल शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे केले गेले तेवढेच हाल त्याचे पण केले गेले. किंबहुना पहिली ट्रायल त्याच्यावर घेतली गेली, नंतर संभाजी महाराजांवर घेतली गेली. तर त्यांच्या किती हाल केले, 40 दिवस हाल केले त्यांचे. उपासमार तर झालीच झाली. त्याच्यावर पाणी प्यायला द्यायचं नाही. त्यांच्या शरीरावर जखमांवर मीठ ओतलेलं आहे, ते सिनेमात पण दाखवले त्या ठिकाणी. त्याच्यानंतर त्यांची नखं अशी उचकटून काढण्यात आली, त्यांनी बोलावं म्हणून. त्यांनी दाद दिली नाही. आणि त्याच्यानंतर हे सगळं होऊन त्यांनी दाद दिले नाही. त्यांनी पुन्हा कदाचित त्यामध्ये एक रेफरन्स मला असं मिळालं की त्यांनी येसूबाईंवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला की तुझ्या नवऱ्याला सोडतो पण हे सगळं आम्हाला राज्य किल्ले बघून दे.
पण ती त्यांच्या मुशीवर तयार झाली होती. तिने नकार केला. आपलं सौभाग्य धोक्यात आहे हे माहिती असून सुद्धा येसूबाईंनी किल्ले द्यायला त्या सेवा औरंगजेबाची कुठलीही मागणी मान्य करायला नकार दिलेला आहे हे आपल्या लक्षात येत नाही. केवढी धाडसाची बाई आहे. एखादी बाई म्हणतं माझं कुंकू आडं राहायला पाहिजे, ते किल्ले काय नंतर निघू, असं सगळं मनात विचार आलाच आहे. पण ती बाई पण एवढी कणखर आली, तिने अजिबात त्यांना दाद दिलेली नाही. आणि या ठिकाणी शेवटी त्यांच्या अंगावर त्या ठिकाणी त्यांचे सिनेमा दाखवलेले आहेत. डोळ्यामध्ये तापलेल्या सळ्या उपसण्यात आल्या. किती एखाद्या माणसाच्या आल्या तरी सुद्धा संभाजी महाराजांनी एकही मागणी मान्य केली नाही. कवी कलशाने पण एकही मागणी केली नाही. शेवटी आजच्या दिवशी 11 तारखेच्या संध्याकाळी त्या ठिकाणी त्यांच्यावर म्हणजे त्यांना शेवटचा विचारून त्यांचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि ते भीमा नदीच्या किनाऱ्यावर फेकून देण्यात आले. आणि औरंगजेबाने सांगितलं या तुकड्यानं जो हात लावेल त्याची आम्ही कत्तल करू. पण तरीसुद्धा काही एकनिष्ठ लोकांनी रातोरात ते तुकडे पळवले आणि आपल्या त्या वडूबुद्रुकला आपल्या 2 समाधी त्या ठिकाणी दिसतात. एक संभाजी महाराजांची समाधी आहे आणि एक वडूबुद्रुकला ते दुसरी कवी कलशाची समाधी आहे. तर हे सगळं केल्यानंतर त्या ठिकाणी तो परतला. परंतु त्या ठिकाणी त्याला असं वाटलं आता संभाजी मेल्यानंतर सुद्धा हे आपल्याला मिळेल. पण येसूबाई बदल्या नाहीत. येसूबाईंनी चांगली गोष्ट केली. त्यांनी राजारामांना अभिषेक केला. कारण छत्रपती गेले असतील तर हे आपले राजे पाहिजेत. कारण राजे गेले की अंधाधुंदी माझ्या असं वाटलं असेल कदाचित त्यांना. राजारामांना अभिषेक केला. परंतु एवढ्या सगळ्या व्यथेमध्ये राजाराम सेफ राहणार नाही म्हणून त्यांनी निर्णय घेतला आणि राजारामाला दिल्लीच्या किल्ल्यावर पाठवलं. तिथं दिल्लीच्या किल्ल्यावर ते अगदी सेफ राहिले. शिवाजी महाराजांची आणखीन एक दूरदृष्टी की दिल्लीचा किल्ला वास्तविकता दिल्लीचा किल्ला काय महाराष्ट्रात नाही आहे, तो कर्नाटक बावराला लांब कुठेतरी आहे. पण उद्या आपल्याला वेळ आली तर या किल्ल्यात आश्रय घेता येईल हा दूरदृष्टीचा विचार शिवाजी महाराजांनी त्या काळी केला होता. तो किल्ला जिंकला आणि तो किल्ला उलट त्याची दुरुस्ती इतकी अभेद्य केली की त्या किल्ल्यावर नंतर जे म्हणजे आपण म्हणतो किल्ल्यातले तज्ज्ञ येऊन गेले त्या काळातले, त्यांनी असं सांगितलं रसद भरपूर असली तर जगातल्या कुठल्याही सेनानीला हा किल्ला जिंकता येणार नाही, इतका अभेद्य केलेला आहे. आणि त्याप्रमाणे ते जिंजीच्या किल्ल्यावर गेले, तिथे ते सेफ राहिले. इकडं येसूबाई रायगडावरच राहिली. हळूहळू औरंगजेबाने एका गडाला त्या ठिकाणी वेठा घालायला सुरुवात केली. तसा राजगडावर पण त्या ठिकाणी आला, रायगडावर पण त्या ठिकाणी आला, तिथं पण वेठा घातला. तिथं पण परत खंडपितोड झाली आपल्याला ती सगळी माहिती आहे. त्यामुळे तो गडावर पोचला. त्यांनी सगळ्यांना कैद केलं आणि त्या ठिकाणी तो त्या कैद करून त्यांना घेऊन गेला. फक्त एक चांगली गोष्ट त्यांनी केली, आता चांगली म्हणायला हरकत नाही, त्यांनी कोणाची विटंबना केली नाही. त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यांना पहिले अहमदनगरच्या किल्ल्यावर पाठवलं, त्यानंतर देवगिरीच्या किल्ल्यावर पाठवलं. पण तिथं त्यांना सोडवण्याचे पण प्रयत्न चालले होते म्हणून शेवटी त्याने याला पाठवलं, दिल्लीला पाठवलं. बंधू भगिनींनो, औरंगजेबाच्या किल्ल्यामध्ये त्यांना किती काळ राहायला लागलं असेल. 30 वर्ष त्या औरंगजेबाच्या येसूबाई किल्ल्यात होत्या आणि दुसऱ्या दुर्गाबाई होत्या त्या 40 वर्ष औरंगजेबाच्या किल्ल्यात होत्या. शाहू महाराज पण होते. पण का कोण जाणे शाहू महाराजांविषयी औरंगजेब किंवा त्यांच्या कुटुंबियाविषयी प्रेम निर्माण झालं असेल. त्यांना त्यांनी खूप चांगलं वागवलं असं सांगितलं जातं. त्यांना विटंबना केली नाही पण मान सन्मान पण फारसा केला नाही. त्यांना कैदीतल्या याच्याप्रमाणे वागवलं त्या ठिकाणी. शाहू महाराजांचं त्यांनी तिथं लग्न पण लावून दिलं. ही एक धक्कादायक गोष्ट त्या ठिकाणी आहे. पण हे सगळं केल्यानंतर त्यानंतर औरंगजेब गेला. औरंगजेब गेल्यानंतर ते आपल्याला माहिती आहे त्याची अंतर्गुंदी मारली, त्यांची सगळी शहजादी दिल्ली पदाक्रम करायला गेले आणि त्या ह्याच्यामध्ये शाहू महाराज त्या ठिकाणी आता शाहू महाराज परत आले. त्या ठिकाणी शाहू महाराज परत आल्यानंतर शाहू महाराज छत्रपती झाले. येसूबाईचं त्यांचं काही भांडण व्हायला लागले, काही वेळेला भांडण झाली, काही वेळेला एकत्र आले. हा भाऊबंदकीचा शाप महाराष्ट्राला आहे. पण एक चांगली गोष्ट केली शाहू महाराजांनी की बाळाजी विश्वनाथ पेशव्यांना त्यांनी सांगितलं दिल्लीला जा आणि या सगळ्या लोकांना सोडून आणा. त्यामुळे बाळाजी विश्वनाथ तिकडे गेले. वास्तविक पाहता त्यावेळेला त्यांचं सामर्थ्य इतकं होतं की ते दिल्ली बेचिराग करू शकले होते. त्यांच्या मनात सुद्धा चुडाची आग होती. परंतु शाहू महाराजांनी सांगितलं की त्यांना कोणाला धक्का लावायचा नाही. कारण शाहू महाराजांना त्यांनी खूप लाड पण केले असतील. आता लग्न करून दिलं म्हणजे लाड पण केले असतील. कदाचित ते ऋण तुमच्या मनात असेल. त्यामुळे त्यांनीच फक्त सांगितलं त्या राजेश यांना सगळ्यांना सोडून आणा. फक्त त्यांना सोडून आणलं आणि त्याच्यामुळे यांचा सगळा वनवास संपला आणि येसूबाई या 3 स्त्रिया त्या ठिकाणी आल्या आणि त्या ठिकाणी परत आपल्या मराठीशाही सुरू झाली. येसूबाईंनी शाहू महाराजांनी सगळ्यांनी भरपूर त्या ठिकाणी संभाजीराजांचा मृत्यू असा झाल्यानंतर महाराष्ट्राला दहशत बसेल आणि सगळे घालील लोकांकडे मंदिर चरणामध्ये एका पाठोपाठ एक येतील
काही बाबतीत असं झालं, शिवाजी महाराजांचे काही जावई, संभाजी महाराजांचे काही नातेवाईक हे औरंगजेबाला शरण गेले असून सुद्धा सगळं हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी टिकलं. धनाजी संताजी यांनी त्रस्त करून सोडलं, ते आपल्याला माहिती आहे. त्या घोडे पण घोड्यामध्ये तुम्हाला मराठीत दिसतात काय, हे सगळे प्रसंग आहेत. आणि ह्या ठिकाणी या सगळ्या पुढं पेशवाई निर्माण झाली आणि पेशवाई निर्माण झाल्यानंतर पुढं हे महाराष्ट्र सामर्थ्य दिल्लीपर्यंत अटकेपर्यंत पोचलं. पण हे सगळं पाया शिवाजी महाराजांनी घातला, त्याचा विस्तार संभाजी महाराजांनी केला. त्यांचं कर्तृत्व अद्वितीय आहे. आपल्याला ते मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे आपल्याला वाटतं असं होतं तसं नव्हतं. त्यातला जास्तीत जास्त भाग सांगण्याचा प्रयत्न केला. बघा, एखादा माणूस 108 लढाया 8 वर्षात, म्हणजे प्रत्येक महिन्याला कमीत कमी 1 ते 2 लढाया, आणि त्या जिंकलेल्या सगळ्या, हे एवढं कर्तृत्व. आणि हे सगळं आपल्या विरुद्ध सगळे फिरले, सगळ्या पाकशाही त्याच्या विरुद्ध फिरलेल्या आहेत. घरातले नाते फिरलेले आहेत, बाहेरचे शत्रू आहेत, पोर्तुगीज आहे, म्हैसूरचा राजा पण आहे, ते सगळं आपल्या विरुद्ध फिरत असले सुद्धा सगळ्याची एकाकी एक हाती मला देऊन हिंदवी स्वराज्य राखलं. अशा या छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न केला. एक वाक्य सुंदर आहे, ते तुम्हाला सांगतो. हिंदवी स्वराज्य उभारण्यासाठी जगायचं कसं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं, तर हिंदवी स्वराज्य राखण्यासाठी मारायचं कसं हे संभाजी महाराजांनी शिकवलं. अशा संभाजी महाराजांचा आपण जय जयकार करूया आणि या ठिकाणी थांबूया. याच्यात काही मला बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या, पण ते 1 तासात ओव्हरऑल चित्र तुमच्यासमोर उभं करावं म्हणून त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी फक्त त्या ठिकाणी सांगितल्या. मला खात्री आहे की संभाजी महाराजांच्या बद्दलचे तुमच्या मनाला काही किलबिशी राहिली असतील ती सगळी धुतली जाते. आणि आपल्याला सगळ्यांना शिवाजी महाराजांच्या प्रमाणे संभाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा तेवढाच आदर, तेवढाच प्रेम, तेवढी भक्ती वाटायला लागेल, याच्याबद्दल मला शंका नाही. इथंच थांबाय. कुंडली कवनार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. देवगुरु तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. श्री सद्गुरु जगदीश महाराज की जय. श्री